सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। वाचन संस्कृती लोप पावत असलेल्या आजच्या काळातील साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब उमटावे, ग्रामीण साहित्यात शेतकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न, त्यांच्या समस्या, अडचणी उमटल्या पाहिजेत अशी अपेक्षा शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुंडलिक नगर येथे आयोजित 4थ्या शेतकरी संमेलनात बोलताना व्यक्त केली आहे। परमहंस संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सवाअंतर्गत येथील पुंडलिक महाराज मंदिर परिसरात आयोजित 4थ्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते। जनमंच नागपूरचे अध्यक्ष राजीव जगताप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले। जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे, संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड, स्वागताध्यक्ष माधवराव काळे, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील वानखेडे मंचावर उपस्थित होते। ग्रंथ व शेती अवजारांच्या दिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील सेवेत मोठे योगदान देणारे स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश चंद्र कुर्मी यांना पहिल्या आंतरभारतीय स्नेहसंवर्धन पुरस्काराने, दैनिक सकाळ अॅग्रोवनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी गोपाल हागे यांना जनमंच पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी दिगंबर जाधव लाईत व रोहन फुके रामखेड या 2 शेतकऱ्यांना जनमंच शेतकरी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। याचं कारण शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागतो। 5-6 वर्षापूर्वी शेतकऱ्यानं सोयाबीनला 9,000 रुपये क्विंटलला भाव घेतला, आज तो 3600-3700 रुपये भाव घेतोय। 5-6 वर्षापूर्वी रासायनिक खताच्या किमती किती होत्या, बियाण्याची किमती किती होत्या, तणनाशकाच्या किमती किती होत्या, मजुरी किती होती। म्हणजे एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे, दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये शेतीमाल विकून पैसा कमी यायला लागलेला आहे। आणि ती जी तूट होते, ती तूट भरून काढता काढता शेतकऱ्याचा जीव कासावीस होतो। आणि मग आपल्या मुलाबाळांचं भवितव्य काय, आपलं भवितव्य काय या चिंतेपोटी शेतकरी आत्महत्या करतो। मोठं दररोज जवळपास 8 शेतकरी आत्महत्या करतात। सरकारला लाज वाटली पाहिजे। खरं तर महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा प्रकाशित केलेला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये जर महायुतीचे सरकार पुन्हा आलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू आणि केंद्र सरकारनं जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्या हमीभावावर 20% अनुदान देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती। 4 दिवसापूर्वी अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले होते 28 मार्चला। त्यावेळी त्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळं आम्ही काही कर्ज मुक्त करू शकत नाही। 20% अनुदान द्यायचं तर त्यांनी विषयच हातात घेतला नाही। एक तर गेली अनेक वर्ष अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत। गेल्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते। राज्याच्या अर्थव्यवस्थेची, आर्थिक स्थितीची खडानखडा त्यांना माहिती होती। मग महायुतीनं अशा प्रकारचा जाहीरनामा का काढला हा आमचा सवाल आहे। म्हणजे शेतकऱ्यांना गंडवायचं, त्यांची मतं घ्यायची आणि त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ चालू आहे। आणि म्हणून आम्ही इशारा दिला की ठरवून तुम्ही आम्हाला फसवलेला आहे, त्यामुळं महायुतीमध्ये सामील असणाऱ्या 3ही पक्षाच्या कुठल्याही मंत्र्याला आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरून देणार नाही।
मोहम्मद तुघलकासारखं सध्या राज्यकर्ते वागतायत. त्यामुळे त्यांचं तशा वागण्याचं आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही. पण मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला हा इतिहास जरा त्यांनी तपासून बघावा. काही अंशी शेतकरी सुद्धा त्याला जबाबदार आहेत. शेतकऱ्यांना आपले प्रश्न, मग शेतीमालाचा भाव असेल, शेतीमालाचं उत्पादन घेण्यासाठी जे काही निविष्ठा खरेदी करावी लागतात त्याच्यावर आकारलेली GST असेल की ज्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्याकडे सरकारचं होणारं दुर्लक्ष असेल, किंवा विम्याच्या नावाखाली सरकारची तिजोरी लुटण्याचा ह्या कॉर्पोरेट कंपन्यांचा उद्योग असेल, या गोष्टीकडे शेतकऱ्यांना गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आणि ज्या डोकी भडकवणाऱ्या भावनिक मुद्द्याला लक्ष दिलं. शेतकरी हा शेतकरी राहिलेला नसून तो कुठल्या तरी जातीचा, कुठल्या तरी धर्माचा असा शेतकरी झाला. त्याचे हे सगळे परिणाम. जागर जनस्थानकरिता कॅमेरामॅन अमय आगळेकरचा ब्युरो चीफ प्रतीक गुरेकर, मूर्तिजापूर, अकोला. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.